गाईस वेलकम परत. आज आम्ही आलोय डॉकयार्डला एका चायनीज टेम्पल बघायला. कारण आम्हाला आधीपासूनच 3-4 वेळा आम्ही आमच्या इन्स्टाच्या फीडवर आलेलं. मला सांगत होती सारखं जाऊया जाऊया जाऊया, पण उद्या 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 करत करत शेवटी आज आम्ही आलो. कारण ते सॅटर्डे संडे चालू असतं, बाकीचे दिवस बंद असतं ते. आम्ही आता जातोय. सो लेट्स माझगाव डॉकला पडतो तो. पडतो नाही असतं ते. अरे म्हणजे हे माझगाव डॉकला असतं ते. पडतो. ओम येणार होता पण त्याला त्याचं काम होतं म्हणून कॅन्सल हो गया. कॅन्सल. सो हम जा रहे हैं अभी. तर आता बघूया आपण कुठे कुठे काय बघू काय आता काय कसं आहे. आता विचारलाय ऍड्रेस, बघू आता ऍड्रेसवर जाऊ. आम्हाला माहित नसतं ना सगळ्या गोष्टी, आम्ही जास्त फिरत नाही. आणि गुगल तर भरोसा करू शकत नाही, त्यामुळे गुगल जरा भरकटलाय. कारण तो सगळं वेगळं वेगळं दाखवतोय मला. आता आता मला दुसरीकडे दाखवते. आपण दुसरीकडे जातोय. हे बघा. जागा. अरे त्या गल्लीतून जायचं होतं रे येडे. सगळं विचित्र दाखवते आम्हाला गुगल. इथून आज चल आता. कारण फर्स्ट टाइम आलोय आणि काय माहिती नाही, आणि हा कुठेही नेतोय मला असं वाटतंय. तर बघू आपण काय. आम्ही आज ह्याने तर हे तर एकच असतं शर्ट वगैरे. आमचं वेगवेगळं असतं. बघू आता. खरं बोलतो, कुठेही नेतोयस का? अरे मलाच नाही माहित. What? Bro, what are you talking about, man? ते बघा. त्या गल्लीतून आपल्याला आज जायचं होतं, तू गलत जाऊया. चाल मग. आता आम्ही परत मागे फिरून परत कुठेतरी चाललोय. आम्ही आलोय कुठेतरी जवळच आहे स्टेशन पासून. म्हणजे केसं नाही निघू कुठे. पण तुम्हाला एक ऍडवाइस देईन. आता आम्ही आलोय कुठेतरी स्टेशन पासून जवळच आहे ते. तुम्ही लोक चालत येऊ नका. काय नाही गाईस, चालत येऊ शकतात. 3 मिनिटाचा रस्ता आहे फक्त, बाकी काय नाही. मी बरोबर नेत होती. हा तिकडे नको, तिकडे नको, इकडे नको, तिकडे नको. अरे बाळा, आपल्याला भिंतीच्या त्या साईडला जायचं. चल. हा सटकलेला आहे, खरं सटकलेला आहे. कुठेही जातोय, कुठेही काही बोलतोय की आता बोलतोय भिंतीच्या त्या साईड. आता ही काही भिंत चढून जायची का आम्ही आता? हे डोक्यात फॉल्टेज अजून काही नाही, तरी मी तुम्हाला सांगते. यश काय आलं? पागल झालाय. भिंतीच्या त्या साईडला जायचं चढून आता. वाव. Oh my God! Wow! म्हणून बोलतो गाईस, गुगल मॅपवर भरोसा करू नका. मी चांगलं बोललेलो आहे बघा. गुगल मॅपवर नाही, ह्याच्यावर भरोसा करू नका. कुठेही नेतोय. अरे तरी आई गेंडा, मला काय बोलते कुठे नाही. तुम्ही तुला आधीच बोललेलो की कुठं काय करायचं. एवढा पुढे गेलेलो तिकडे आणि आता परत मागे मला घेऊन जातोय. कुठे पुढे जाऊन आता तिकडून जाऊया आपण. हा, म्हणजे मग हिला दाखवायला नको. माणसांचं डोकं किती असं ढोपऱ्यात असतं ना, ते दिसतं. कशात? लाईव्ह एक्झाम्पल हा आहे. इकडे बघा. हा अरे डोरेमॉन. आता बोल ना. उगाच चुप. तो बाईकवाला पण बोलत असेल येडा झाला, ते लोक परत मागे येत आहेत. तो बाईकवाला पण बोलत असणार, कारण मगाशी पण तो होतात. हे बघा, आता आपल्याला इकडे जायचं. आता इथून भिंतीवरून जाणार आहेस का तू? बोल. मी उडी मारतो इकडून, तू येते. आलो आता पुढे 4 जागी. शोधून 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 भेटलं. ए मेंटल आहे, कुठं फिरते? आता त्या साईडला दाखवते. आता इथं नसू दे, तुझ्या डोक्यावर बसून मी फिरल, असा ब्लॉक करेल. Eternity later. ही आलं. हेच आहे का? भेटला. फायनली गाईज माझी वाणी Center fruit.
देसी जीप लपाई. हा तिकडे एकदम पुढे जात होता, बोलतो मी तिकडे जातो करून. बोलली नाही, तिकडेच जायचंय आपल्याला आता. आणि आम्ही आलो finally. मस्त आहे. फायनली आता आम्ही पोहोचलोय, आमच्या ऑपोजिटलाच आहे. बघू आता ग्लिम्स बघा कसे वाटतात ते.
結ばれるのは真の像。風の中でも負けないような声で届ける言葉を今は育ててる。時は枕木、風は肉肌、星はうぶすな、人はかげろう。なんで泣いてるのと聞かれ答えれる。涙なんかじゃ僕ら出会えたことの意味にはまるで追いつかないこの身一つじゃ足りない叫び。君の手に触れた時にだけ震えた心があったよ。意味をいくつ超えれば僕らはたどりつけるのかな。愚かさでいい、醜さでいい、正しさのその先で君と手を取りたい。思い出せない大切な記憶、言葉にならないここにある想い。もしかしたら、もしかしたら、それだけでこの心はできてる。もしかしたら、もしかしたら、君に気づいてと今もその胸を打ち鳴らす。你问我爱你有多深，我爱你有几分？我的情也真，我的爱也真，月亮代表我的心。你问我爱你有多深？ So the god is called Fan Kong. He's a general. If you see the portrait in the middle, is called Lu Bai. It is his Rakhi brother friend. Okay, so since the age of 10, he had killed someone in his village, an adult, because he was harassing the villagers. So that he's been on the run since then. So it's been that only on his way, whenever he feels any bad people harassing others, he will always help him. Okay, by killing bad people. So that's how he met his friend. He became the commander and he's a general, so he fights for him. So one day the rulers, other ruler had captured him and they told him to swear loyalty towards him. So when he refused, that's how they killed him. But because he's done so many things for the people, villagers and all, by killing bad people and helping them, so they give him a status of a god. So that's how he's been prayed for so many ages. He's god of justice, wealth and war. And ma'am, what about the fortune? Like,
Is it already destined or? Yes, so this is like more than 1,000 years. Since this temple has been made since 107, this also has been there since then. Okay. So first it was in Chinese, it was very traditional Chinese, not many people could read it. So it's been a little more than a year, it has been translated, brought from Taiwan by my father, Calcutta, so it came here. Easy to understand. So like this fortune is mostly to be 100% true, that is, it can be destined. So basically it's entirely future thing. So sometime what happened is there is some which is about the past, one two paper, there's something people are suffering in the present. Yeah. So people who are suffering in present can relate more. People who are like entirely future, what happens, they don't tend to believe, but then once things happen, they come back again. So that's how we come to know how things work. So India should be very prosperous compared to China. China was very poor at that time. So many sailors and workers, carpenters, basically from Cantonese Siap caste, they flourished. From the ship they came to other parts like in India, some went to Australia, everywhere. So that's how they came and worked over here, and then they went to their village, which consists of 4 Siap villages. They collected, donated money from them, and they came here and erected this temple, and that's how they reside also opposite. Okay. That's why it's called Siap Kun, the temple. Yeah. Okay. And ma'am, what is the myth behind to burning the candles? Candle basically is more to remove darkness. That's the reason why you lit candles, so the darkness go away. Incense stick is basically when you pray, your prayers go to him. Normally in China, you see ours is very thick and big. So if you see the smoke goes up. So here we don't get it because Yeah. this is the small ones. That's how. Thank you, thank you. 我的情也真，我的爱也真，月亮代表我的心。你问我爱你有多深，我爱你有几分？我的情不移，我的爱不变，月亮 Folklooks. 代表我 Folklooks. 的心。 轻轻的一个吻，已经打动我的心。深深的一段情，叫我思念到如今。你问我爱你有多深，我爱你有几分？你去想一想，你去看一看，月亮代表我的。 So guys, आम्ही आता आज जाऊन आलो बाहेर. भविष्य पण प्रेडिक्ट करून बघितलंय आमचं, म्हणजे आलंय भविष्य. ते सर्व म्हणजे लाईक तुम्हाला ते असं दाखवतात की जे तुमच्या आधी होणार आहे त्या हिशोबाने किंवा तुम्हाला- पास्ट मध्ये काही असेल की तुम्ही पास्ट ठेवूनच येत असाल तर ते असतं त्याच्यामध्ये. ते सर्व बट हा सिरियसली खूप मस्त आहे, छान आहे आणि पॉझिटिव्ह वाटलं. छान आहे, मस्त. या तुम्ही बघा, खूप पॉझिटिव्ह आहे. स्टेशन पासून काय 3-4 मिनिटावरच आहे, जास्त काय लांब नाही. ह्याचं ऐकून फिरू नका तुम्ही. कसं तुम्ही स्टेशनवरून समोरून आला ना तर कसं 2 रस्ते आहेत. तुम्ही समोरची गल्लीमधून या, हायवेवरून जाऊ नका. बाकी तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. खूप ऑथेंटिक आणि खूप मस्त आहे. त्यांचा आम्ही इंटरव्ह्यू पण घेतला, ते पण ती पण सांगितली काय कसं ते तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. काय समजलं आता आम्ही तिथून स्टेशन इकडेच आहे guys, तिकडेच आहे. आता आम्ही जातो घरी पडतो. आणि आपल्या आपल्या घरी जाणार. खूप सो guys, तुम्हाला व्हिडिओ आवडला. चला बाय बाय. Check the mic and make sure it sound right, boy.